हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय चॅनल समृद्धी सिम्पल लाईफ. सकाळी 6:30ला उठले आणि बाहेर बघितलं तर एकदम फॉग आणि असं वाटत होतं की मी पटकन धावत गॅलरीत गेले बघायला आणि बघून मला एक क्षणभर भीती वाटली. आय एम ऑन 13th फ्लोअर आणि एकदम फॉगी झालं होतं सगळं. असं वाटत होतं ढगात आहोत. आणि बघती अगदीच जरासं टोकटोक दिसते. मी रात्रीच्या वेळेला कसं दिसतं दाखवते बऱ्याच वेळेला. आजूबाजूला मोठ्या बिल्डिंग्स आहेत पण त्या आता काहीच दिसत नाही आहेत आणि एकदम दाट फॉग होता. म्हणजे लिटरली ढग वाटत होते. खाली थोडंसं कमी आहे पण ड्रायव्हिंग करताना तर फॉगीच दिसत होती. म्हणजे क्लॅरिटी नव्हती तेवढी. आणि ही कसली निशाणी आहे तर सीझन चेंज होणार आहे आता. थंडीचा गरमी स्टार्ट होईल काही दिवसातच. तर असं फॉगी झालं ना की समजायचं आता UAEमध्ये सीझन चेंज होणार आहे. आणि आज मी मस्त बनवते क्रॅब मसाला. क्रॅब ग्रेव्ही बनवणार आहे मी ॲक्च्युली. आणि खेकडे आणले होते. खेकडे मस्त वॉश करून घेतलेले आहेत. आणि हॉटेलमध्ये गेल्यानंतर क्रॅब मसाला इतका महाग मिळतो आणि त्याला खरी तितकीशी चव पण नसते कारण क्रॅब वेगळे आणि ग्रेव्ही वेगळी बनवलेली असते. तर इथे मी तुम्हाला ग्रेव्ही शेअर करते की कांदे घेतलेत मी 2 मोठ्या साईजचे कांदे घेतलेत, 3 टमॅटो घेतलेत. कांद्यापेक्षा टमॅटो थोडे जास्त घेणार आहोत. त्याच्यामध्ये आलं टाकले, थोडं लसूण टाकल्यात 8-10 आणि त्याची एक प्युरी बनवून घेतली. तेल घेतलं थोडंसं. तेलामध्ये खडे मसाले टाकायचे आपले सगळे. काळी मिरी, लवंग, दालचिनी, बडी इलायची, चक्रफूल, तेजपत्ता. आणि खेकडे जे आहेत ना ते स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. मोठे खेकडे आधी टाकले आणि त्यानंतर हे पाय असतात ना ह्याला थोडंसं चेचून घ्यायचं. म्हणजे थोडं चेचून घेतलं ना मग ह्याच्या आतमध्ये मसाला छान जातो आणि ग्रेव्हीला खूप छान टेस्ट येते. तर हे मग टाकून घेतलं सगळं मी ग्रेव्हीमध्ये. ग्रेव्ही आधी छान जी बनवली होती ना कांदा टमॅटोची पेस्ट ती मस्त भाजून घेतली तेलात. त्याच्यात लाल मसाला, गरम मसाला, चिकन मसाला असेल तर, फिश मसाला असेल तर तो टाका. आणि ते सगळं टाकून ना मग हे आपले खेकडे टाकले. ते मस्त भाजून घेतले आणि झाकण ठेवून त्याच्यावर असंच एक 5 मिनटं वाफ काढली. वाफ काढल्यावरती काय होतं ऑटोमॅटिक त्याला आपलं जे स्वतःचं पाणी असतं ना ते सुटतं आणि मग त्याच्यामध्ये छान एक फ्लेवर आतमध्ये तेलामुळे मसाल्यांचा एक फ्लेवर त्याच्या आतपर्यंत जातो. मग त्याच्यामध्ये काय मला ड्राय नको पाहिजे होतं. तर मग मी विचार केला की थोडंसं म्हणजे आम्हाला थिक नाही रनी ग्रेव्ही पाहिजे होती. मग मी तांदळाच्या हाताला बघितलं असेल तुम्ही पीठ लागलं होतं झाकण उचलताना. मी बाजूला तांदळाच्या भाकऱ्या बनवायला घेतल्या आणि आता छान एक उकळी आलेली आहे ग्रेव्हीला. अजून एक उकळी काढायची, 1-2 वेळा उकळी काढायची. मस्त हिरवीगार कोथिंबीर भुरभुरायची त्याच्यावर. जबरदस्त टेस्टी होतं आहे. एकदा ट्राय करून बघा. अगदी सिम्पल रेसिपी आहे. कोणी सहज बनवू शकतं अशी रेसिपी आहे. आणि मी पुन्हा त्याच्यावरती झाकण ठेवलं आणि आता रेडी झालेलं आहे. बाजूला मस्त भाकऱ्यांची पण तयारी चालू आहे. दुपारचं आमचं ठरलं की भाकऱ्या बनवूया आणि मग अचानकच प्लॅन ठरला की चल आज आपण जाऊया गार्डनमध्ये. आज वनभोजन करूया, रात्रीचं वनभोजन. म्हणजे वनासारखंच बनवलेलं आहे ते गार्डन. छान डेन्स फॉरेस्ट टाईप गार्डन आहे. फॉरेस्ट नाही म्हणू शकत पण छान आहे. मग अचानकच ठरलं. मग पटापट तयारी केली. कांदा वगैरे कापून घेतला आणि आम्ही निघालो. कारण UAEमध्ये जेव्हा थंडीचा सीझन असतो तेव्हा अगदी टू द फुलेस्ट एन्जॉय करतात लोक. पूर्ण त्याचा फायदा करून घेतात सीझनचा. मग बीचवर जा, फिरायला जा. टेंट्स बांधलेले असतात जागोजागी. गार्डन्समध्ये असतात लोक. ग्रिलिंग करणं आणि बाहेर फूड खाणं इथे छान खूप एन्जॉय केलं जातं. मग आम्ही पण ठरवलं चला आज जाऊया. तिकीट्स काउंटर आलो इथे गार्डनसाठी. तुम्हाला तिकीट्स काढणं जरुरी आहे. 125 रुपीजचं एक तिकीट असेल. तर आम्ही इथे आलो. तिकीट्स वगैरे घेतले. छान आहे बघा आपली मुंड्याची फुलं किती छान फुलली होती. पिवळ्या रंगाची पण आहेत, ऑरेंज कलरची पण आहेत. दुसरीकडे चिनी गुलाब पण आहेत काही ठिकाणी. आणि इथे बघताय तुम्ही लोक इकडे पण मस्त धूर सुटला आहे तर तो कोणीतरी चिकन फिश असं काहीतरी ग्रिल करत असेल. मस्त छान फॅमिलीज येतात आणि एन्जॉय करतात. तर मग आम्ही पण गेलो. मस्त आम्ही निवांत अशी जागा बघतो की आजूबाजूला जास्त गर्दी नसेल ना तर अशा ठिकाणी आम्ही बघत असतो. म्हणजे निवांत आपल्याला बसता येतं. आपल्याकडेही कोणी बघत नाही आणि आपणही कोणाकडे बघत नाही. आणि मस्त काय आणलं आहे त्याच्यावर ताव मारता येतं. मग हे जे आहे ना ही एक शीट बघा प्लास्टिकसारखी थोडी जाड आहे. डे टू डेमधून घेतली होती. वाटतं 500-550 रुपयाला तेव्हा पडली. पण ही कुठेही नेऊन कॅरी करता येते. आणि मस्त ग्रास होतं त्याच्यावरती बसलो आम्ही पसरवून. फटाफट
खूप भूक लागली होती आणि रेडीमेड रोटी घेऊन आलो होतो, अफगाणी रोटी. अतिशय टेस्टी रोटी लागते, दाखवते तुम्हाला. बघा, क्रॅबमधून अजून मस्त छान वाफ येते. मी गरम गरम घेऊन आले होते. अंडी पण बॉईल केली, कारण दुपारी आम्ही बरेचसे क्रॅब आणि रस्सा संपवला होता. मग म्हटलं कमी नको पडायला. येताना थोडेसे मफिन्स पण घेऊन आलो होतो, चॉकलेट मफिन्स. म्हणजे स्पायसी जेवणानंतर थोडंसं गोड झालं तर बरं वाटतं ना. अंडी घेतली, क्रॅब घेतलं. आणि गार्डनमध्ये आल्यानंतर काय होतं, बऱ्याच वेळेला कधी बिर्याणी घेऊन येतो, कधी असं फिशचं वगैरे ग्रेव्ही वगैरे घेऊन आलं ना, किंवा चिकन रोटी बरोबर छान लागतं. मग निवांत बसायचं, खायचं, गप्पा मारायच्या, थोडा वेळ पडायचं तिथे, कोणी येत नाही बघायला. आणि मग निघायचं घरी. एक दिवस छान तिथल्या तिथे जवळच्या जवळ एक छोटीशी पिकनिक झाल्यासारखं होतं. आणि आपल्याला त्याच्यातनं आनंद मिळतो, सीझनचा पण आनंद घेतल्यासारखा होतो. मस्त ग्रेव्ही होती, इतकी अतिशय छान झाली होती. तर ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करून बघा. मी ज्या क्रॅबच्या किंवा कोळंबी वगैरे बनवते त्याच्या रेसिपी मी शेअर करतच असते ऑनलाईन. तर एकदा बघून घ्या. ही बघा, ही आहे अफगाणी रोटी आणि थोडीशी थिक असते, दाखवते मी तुम्हाला जवळून. जाड असते, गरम गरम अतिशय छान लागते. म्हणजे तिच्यावर तुम्हाला फिश क्रॅब कसलीच गरज नाही, नुसतीच खाल मीठ लावून. मुलं तशीच खातात. आणि थंड झाल्यावर थोडीशी चिवट होते, पण तरी खूप छान लागते. पुन्हा गरम करून आम्ही खातोय. बघा, जवळून दाखवले मी. त्याला असं पोट केलेलं असं, ती फुगायला नको म्हणून. आणि ही तंदूर रोटी आहे, तंदूरमध्ये बनवलेली रोटी आहे, खूप छान लागते. असेच माझे भरपूर व्हिडिओ येत असतात. आम्ही बसलो इथे 1-2-3 तास निवांतपणे खाल्लं. गरम गरम भूक लागली होती, आधी खाऊन घेतलं. मग केकवरती ताव मारला आणि मग नुसतं सगळं आवरून सगळं क्लीन करून घेतलं, जी मॅट आहे ती. आणि मग तिथेच बसून राहिलो बराच वेळ. तर असे म्हणजे छोटे छोटेसे व्हिडिओ येत असतात. तुम्ही प्लीज बघत राहा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि तुमच्या फ्रेंड्स असतील त्यांना फॉरवर्ड करा व्हिडिओ. काही सजेशन असतील तर सांगा, रेसिपी हवी असेल तर नक्की कमेंट करा. मी पुन्हा एकदा क्रॅब, कारण मी बऱ्याच वेळेला क्रॅब आणते. थंडीमध्ये क्रॅब जरा खाल्ले जातात, उन्हाळा आला की क्रॅब आणि कोळंबीनी गरमी वाढते. तर त्याच्यामुळे बघा किती शांत निवांत आहे. आणि चंद्रमा असा दिसत होता मागून. तसा एक आजचा सिंपल दिवस होता. छोट्या छोट्या गोष्टींमधनं आनंद मिळवण्याचं छोटंसं ट्राय केलेलं आहे. तुम्ही असेच व्हिडिओ बघत राहा. काही सजेशन असतील तर नक्की सांगा. आणि निघालो मग घरी. चला, पुन्हा भेटूया. बाय. थँक्यू सो मच. गुड नाईट. हॅव नाईट.